आज आपण जाणून घेऊयात फिमेल फर्टिलिटी डाएटविषयी माहिती. तर बऱ्याच स्त्रियांना डाएट कसा असावा हे माहिती नसतं. तर मी आत्तापर्यंत माझ्या ज्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सीड्स म्हणजे पहिले 15 दिवस कुठले सीड्स घ्यायचे, नंतरचे 15 दिवस कुठले सीड्स घ्यायचे, हे तुम्ही अगोदर चालू करा. सकाळी उठल्यापासून तुमचं शेड्यूल तुम्ही ठरवा. जर तुम्हाला PCOD असेल, तुमचं एंडोमेट्रियम प्रॉपर नसेल, एग वाढत नसेल किंवा एग रप्चर होत नसेल, तर त्या पद्धतीने जे आपण व्हिडिओमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या पद्धतीने तुमचं डाएट शेड्यूल करा. ठरवा की आज मला हे घ्यायचं आहे, मग सकाळी उठल्यानंतर मी ड्रायफ्रूट्स घेईल, हे प्लॅन करा. मग रात्री तुम्ही अक्रोड, बदाम हे पाण्यामध्ये भिजत घाला, त्याच्यासोबत काळे मनुके भिजत घाला आणि सकाळी उठल्यानंतर ते तुम्ही खा. त्याच्यानंतर मग तुम्ही मेडिटेशन करा. मेडिटेशनमध्ये जे मी नेहमी सर्वांना सांगते की डीप ब्रिदिंग असतं किंवा ओंकार साधना आहे, प्राणायाम आहे, भ्रामरी प्राणायाम आहे किंवा ज्या काही मुद्राज आहेत त्या सकाळी करा. अफर्मेशनचा चार्ट तुम्हाला किंवा मी जो चार्ट व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही सकाळी बोलायला लागा. स्वतःला इंटरनली मोटिवेट करा की नाही, मला आत्ता गर्भधारणा होणार आहे, ह्या कालावधीमध्ये गर्भधारणा झालेली आहे असं बोलायला लागा. स्वतःला जितकं मोटिवेट कराल ना तेवढा जास्त फायदा होईल. दुसरी गोष्ट, तुमचं जेव्हा ड्रायफ्रूट्स, सीड्स हे घेऊन होईल तेव्हा मग तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 दिवस सूप घ्यायला लागा. म्हणजे जनरली पालेभाज्यांचं सूप घ्या किंवा कोरिएंडर, मिंट ह्याचं सूप घ्या. जे जमेल तसं त्या पद्धतीने तुम्ही जे व्हेजिटेबल्स तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कुठल्याही एका वेळेला व्हेजिटेबलचं सूप घ्या. त्याच्यानंतर मग तुमचं जे काही लंच आहे, लंचमध्ये भाजी, भाकरी, चपाती हे सर्व घ्या. संध्याकाळी 5 वाजता मग तुम्ही एखादं फळ घ्या आणि रात्री जेवणाला मग तुम्ही हलका आहार घ्या, ज्याच्यामध्ये तुम्ही भाजी, भाकरी किंवा कधीतरी फक्त सलाड, कधीतरी फक्त सूप असं घ्या. आणि मग संध्याकाळी जे काही तुम्हाला सीड सांगितले ते तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवा.